नमस्ते प्रेक्षकांनो, आजच्या ठरलं तर मग या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली घंटा वाजवत असते आणि देवीच्या समोर सतत घंटा वाजवतच असते. ती घंटा वाजवून घामाघूम झालेली असते आणि तरीही ती घंटा वाजवत असते आणि म्हणते की अगं, मी तुला कुठल्या चक्रव्यूहात अडकवलेस तू मला? काय खेळ खेळतेस तू माझ्याशी? प्रतिमात्या आणि रविराज काका त्यांना मी माझी आई बाबा मानत आले आणि त्यांनी खरंच मला जन्म दिलाय. मी अनाथ म्हणून वाढत असताना माझं कुटुंब माझ्या इतक्या जवळ होतं देवी आई. हे सगळं सत्य आहे की खोटं आहे का माझं स्वप्न आहे? देवी आई, मधुभाऊंनी तन्वीचा आवाज ऐकून तन्वीचा आवाज आणि माझा आवाजच आहे असं मधुभाऊंनी सुद्धा सांगितलेलं आहे. हा खूप मोठा गैरसमज तर करून घेत नाही आहे ना मी देवी आई? देवी आई, मला उत्तर दे. कधी नव्हे ती मला आज तुझी इतकी गरज आहे देवी आई. तुला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील असं सायली हात जोडून देवी आईला म्हणते आणि परत घंटा वाजवायला लागते. देवी आईच्या समोर उभा टाकते आणि इकडे अर्जुन गाडीतून येत असतो आणि तो गाडी चालवत असतो आणि तू खूप टेन्शनमध्ये असतो. सायली कुठे आहे या टेन्शनमध्येच असतो. आता इकडे घरी अश्विनला फोन आलेला असतो रविराज काकांचा. रविराज काका म्हणतात की सायलीचा अजून पत्ता लागला का? तर अश्विन म्हणतो की सायली वहिनीचा अजून काही पत्ता लागला नाही आणि दादा शोधायला गेलेला आहे. घरी येऊ का असं रविराज विचारतात. तेव्हा अश्विन म्हणतो की घरी यायची काही गरज नाही असं अश्विन म्हणतो. मला कळलं काही तर मला लगेच फोन कर असं रविराज फोनमधूनच सांगतात आणि अश्विन हो म्हणून सांगतो. मग फोन ठेवून देतो. आता इकडे सायली घंटा वाजवत असते आणि ती परत रडत असते आणि घंटासुद्धा वाजवत असते. जोरजोरात घंटा वाजवते आणि आज माझे आई बाबा आहेत की नाही इतक्या सहजासहजी खरं कसं मानायचं? माझी प्रत्येक गोष्ट तन्वीसारखी आहे. हा पुरावा पुरेसा आहे का? मधुभाऊंनी मला माझ्या लहानपणीचे फोटो कधीच दाखवले नाहीत, पण आता असं वाटतं की माझा चेहराच खरा तन्वीसारखा असेल. पण देवी आई, माझं काही चुकत आहे का? हे जर चुकीचं निघालं तर देवी आई, मी त्यांना आहे की नाही असं म्हणून सायली रडत असते, हात जोडत असते. देवी आई, मला मार्ग दाखव, हात जोडत असते. आता असं गप्प बसू नकोस देवी, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे देवी आई. मी काय करू सांग असं म्हणते आणि परत रडत घंटा वाजवत असते आणि देवीला विनवणी करत असते की देवी मला सांग असे विनवणी करत असते. मग इकडे अर्जुन गाडी चालवत असतो. तो सायली कुठे आहे हे शोधत निघालेला आहे. मग आता इकडे घरचा सीन दाखवलेला आहे. अश्विनला परत प्रतापरावांचा म्हणजे त्यांच्या डॅडचा फोन आलेला असतो आणि अश्विन म्हणतो की बोला डॅड असं म्हणल्यानंतर प्रतापराव विचारतात की सायलीचा पत्ता लागला आहे का? तर अश्विन म्हणतो दादा वहिनीला शोधायला गेलाय असं अश्विन म्हणतो. त्याचा फोन आला की मी तुम्हाला लगेच फोन करून सांगतो, तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो. मला जसं कळलं की म्हणून देवीला प्रश्न विचारत असते आणि परत घंटा वाजवत असते. आता अर्जुन पाठीमागून येत असतो आणि सर्वजण सायलीला घंटा वाजवून चक्कर आलेली असते आणि ती एकदम पडत असते. आणि अर्जुन तिला धरतो. मग जातात आणि अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात आणि सायली परत घंटा वाजवत असतात आणि सायली इकडे रडत असते आणि अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. काय झालं दाखवून येते तो आणि सायली आता म्हणते तू का रडते? सायली म्हणते नाही, मला माझी ओळख हवी आहे. आश्रमात वाढलेल्या माझी ओळख मला मिळत नाही आणि रविराजांची रडत सांगते असा माझा का मला ओळख देईल का असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणते तुला पूजलं तरी तू अशी का वागतेस? अर्जुन म्हणतो की मला माझ्या काय आई बाबांना सासू सासरे मानत आले आहे आणि तू बघत झालं तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. बघून मला हे माहित नव्हतं की सांगावं की नाही सांगावं. मला मिळाले आहे अरे मला भीती वाटत होती, ते का कळत सांगितलं नाही. कोणाची म्हणतो मी चिडणार नाही न मागता स्वतःचा भूतकाळ सांगायला सुरुवात करते. कोणाचीही मदत न बघता मला तन्वी अशी हात मारली नाही त्या दिवशी. मला असं वाटलं की सायलीला परत आठवतं की पूर्ण आजी तिला थोपटत आहे, डोक्यावरून हात फिरवत आहे आणि मग एक लहान मुलगी झाडाच्या मागून पाहत आहे आणि सायली बघत आहे असं सायलीला आठवत असतं आणि ती अर्जुनला पण सांगत असते. ते पाठीमागला जो रिव्ह्यू आहे तो दाखवलेला आहे.
असतो. मग मंदिरात जाते वेळेसचा सुद्धा रिव्ह्यू इकडे दाखवलेला आहे. आता लहान तन्वीला जे जे आठवतंय ते सायलीला आठवत असतं आणि ती सायली अर्जुनला सांगत असते. एक महाराज येतात आणि ते म्हणतात की तुला आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच भेटणार आहेत, असं सुद्धा सायलीला आठवत असतं आणि ती सायली त्या अर्जुनला सांगत असते. आणि इकडे प्रतिमात्या एक कॅसेट देतात आणि त्यामध्ये तन्वीच्या लहानपणीच्या बोबड्या आवाजातील शुभम करोती कल्याणम असं असतं. ते सुद्धा सायली आता अर्जुनला सांगते. आणि आता लहान तन्वी किंवा धूप सगळ्या घरात दाखवत असते, तेव्हा सायलीसुद्धा तशाच प्रकारे धूप घरात दाखवत असते. असं सुद्धा सायलीला आठवलेलं असतं, असं सायली सांगत असते. लहान तन्वीला जीव घालत आहे आणि पुढे पुढे लहान तन्वी पळत आहे. मधुभाऊ लहान तन्वीला जीव घालत आहेत, असं सायलीला ते सुद्धा आठवतं आणि सायली ते सुद्धा अर्जुनला सांगते. नंतर सायली मधुभाऊंच्या अंगावर पाणी टाकत आहे, ते सुद्धा सायलीला आठवलेलं असतं आणि ती सायली अर्जुनला सांगत असते. तर इकडे जो माणूस मधुभाऊला मारायला आलेला असतो तो वाकून म्हणजे लपून पाहत असतो आणि बघत असतो, लक्ष ठेवत असतो. तेव्हा सायली म्हणते की यामुळेच माझ्या मनात एक शंका आली की या संख्येचं निरसन कसं करावं, मला काही केल्या कळत नाही. म्हणून मी मधुभाऊकडे गेले आणि मग मधुभाऊंनी मला सांगितलं की माझ्या मनात जी शंका आहे ती खरी आहे, असं मधुभाऊंनी सायलीला सांगितलं आणि सायली याचा अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणतो की शंका म्हणजे कोणती शंका? तर सायली म्हणते की मीच तन्वी आहे जी 25 वर्षापूर्वी हरवलेली होती, रविराज काका आणि प्रतिमात्या त्यांची मुलगी, असं सायली अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन तर खूपच भावूक झालेला असतो आणि तो अर्जुन म्हणत असतो की इकडे तो माणूस लपून पाहत असतो. अजूनसुद्धा इकडे घरचा सीन दाखवलेला आहे, बाबा महिपतच्या घरचा सीन दाखवलेला आहे. आणि आता तो म्हणतो की बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय, असं महिपत आणि ते 2 सेवेकरी म्हणत असतात आणि ते माणसाच्या हातात 2 ताटल्या असतात. महिपत म्हणतो की मीच बघून महिपत बाबाला भेटायला येणार होतो, पण तुमच्या 2 भक्तांना माझ्याकडे पाठवून द्या, असं बहुगुणी बाबांना सांगितलं. तेव्हा बहुगुणी बाबांच्या आश्रमात काहीतरी मदत करावी, फूल ना फुलाची पाकळी द्यावी म्हणून बोललो. तुमच्या इच्छेप्रमाणे जे द्यायचं असेल ते देऊ शकता, असे बहुगुणी बाबांचे माणसं म्हणतात. तेव्हा 2 माणसं 2 ताटल्या घेऊन आलेले असतात, काही सोन्याची दागिने आणि काही एका ताटलीत पैसे असतात. तर आता महिपत म्हणतो की ही सगळी माझ्या पापाची कमाई आहे, मला यात आता अडकायचं नाही. चुकीच्या मार्गाने चालत असलेली ही मिळकत मिळालेलं तितकं सांभाळून घेतलं, पण आता या सगळ्याच्या मायातून आता मला मोकळं व्हायचं आहे. मी हे सगळं आश्रमासाठी आता दान करत आहे. तेव्हा आता तिथून सचिन ऐकत असतो आणि सचिन तर डोक्यालाच हात लावून घेतो आणि ती 2 माणसं जे पैसे आणि दागिने असतात ते त्या बहुगुणी बाबांच्या 2 माणसाची आहेत, आता त्यांना देतात. तर सचिन आता आश्चर्यचकित होऊन तिथेच होतो आणि महिपत म्हणतो की हा पैसा ह्याला हात लावला तरी मला विंचू चावल्यासारखं होतं, असं महिपत म्हणतो. तेव्हा हे सगळे पैसे आश्रमाच्या कामासाठी वापरा. आणि ते बहुगुणी बाबाचे माणसं म्हणतात, हो ठीक आहे म्हणतात, काळजी करू नका, बहुगुणी बाबा तुमच्या या मदतीमुळे तुमच्यावर खूप खुश होतील, असं बहुगुणी बाबांचे माणसं आता महिपतला म्हणतात. अर्जुन आता एक महत्त्वाचं अजून काही मदत लागली तर नक्की परत इथे यायचं, हो नक्की, असं म्हणत ते दोघंही माणसं तिथून निघून जातात आणि आत म्हणतात की बहुगुणी बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय, असं सर्वजण म्हणतात आणि ते 2 माणसं निघून जातात. आता सचिन मनातल्या मनात विचार करतो, हा माणूस काय डोक्यावर पडलाय का? ही सगळी संपत्ती त्या कुठल्या तरी बाबाच्या पायावर व त्याची काय गरज होती? हे जर असंच चालू राहिलं ना तर अण्णा स्वतःचं दिवाळखोर होतीलच, वरून माझ्या हातात सुद्धा एक दमडीसुद्धा राहणार नाही, असं सचिन मनातल्या मनात म्हणतो आणि रागारागात तिथून निघून जातो. आता इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. आता सायली आणि अर्जुन एकमेकाकडे पाहत असतात आणि लहानपणीची तन्वी पळत असते आणि अर्जुनसुद्धा पळत असतो, असं सीन दाखवलेलं आहे. आणि आता ते एकमेकाला हाय तन्वी,
हाय अर्जुन असं एकमेकाला म्हणत असतात. आणि आता तन्वी म्हणते की हॅपी बर्थडे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू तन्वी असं म्हणतो. आणि लहानपणी तन्वी रडत, मग त्याच्यानंतर दुसरा सीन त्यांना आठवलेला असतो. लहानपणी तन्वी रडत असते आणि रडत असल्याच्या नंतर अर्जुन काय करतो, त्याच्या गळ्यातलं जे लॉकेट असतं ते तन्वीच्या गळ्यात घालतो. आणि ते पाहून तर तन्वी खूप खुश होते आणि लहानपणीची तन्वी खूप छान आहे असं म्हणते. आणि अर्जुनला आठवतं असं, आणि तो भावूक होऊन रडतसुद्धा असतो. आणि अर्जुन म्हणतो की खरंच तू आमची तन्वी आहेस. सायली म्हणते की दुसरं काय असू शकतं, या सगळ्याचा काय अर्थ असू शकतो, एवढे सगळे योगायोग नसू शकतात असं सायली म्हणते. ते तुम्हाला आठवते का, त्या दिवशी आपण कुलदेवतेच्या देवळात गेलो होतो तेव्हा मला तिथल्या गोष्टीची आधी काहीच कल्पना नव्हती, पण मला त्या गोष्टी आधीच आठवत होत्या. म्हणजे आईने मला काहीच सांगितलं नव्हतं त्या देवळाबद्दल सांगितलं होतं. आणि मधुभाऊबरोबर देवळात जाण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. तरीही तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी जशा तशा आधीच सांगितल्या, जशा काय मला आधीच माहीत होत्या. आठवतं त्यांना. आता झाडीखाली ती मावशी बसायची फुलवाली, आणि सायली म्हणत असते की अर्जुन बघत असतो त्याच मावशी आहेत त्या, असं सायली म्हणत असते. आणि सायलीला आठवतं की अर्जुनला पण आठवत नाही, आणि इथे खरंच एका गणेशाचं मंदिर आहे असं सायली म्हणते. आणि त्या मंदिरावरील पाचोळा बाजूला काढत असते असं सायलीला आणि अर्जुनला दोघाला पण आठवतं. आणि मग खरंच तिथे एक छोटंसं गणपतीचं मंदिर असतं. आणि मग पुढे जाते आणि म्हणते की इथं एक कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावर आपण बसायचं असं सायली म्हणते. पण दोघांनाही असं वाटतं की खरंच सायलीला सगळं काही आठवलेलं आहे. आणि मग कुठे गेल्यावर बर्फाचा गोळा भेटणारे काका आहेत, तिथेच झाडाचा पार आहे आणि त्याच्या पारावर आपण बसू असं सायली म्हणते. असं आठवतं तर एक माणूस अजूनही लपून पाहत असतो. इथे असताना आता प्रतिमात्याला फोन येत असतो. प्रतिमात्याला आम्ही तिघं नेहमी जायचो. प्रतिमात्याचा फोन येतो आणि सायलीला म्हणते की सायली आम्ही तिघंजण नेहमी जायचो, रविराज, तन्वी आणि मी असं सायलीला प्रतिमात्या सांगतात. आणि हे सुद्धा सायली अर्जुनला सांगत असते. त्यानंतर पिकनिक असायची तन्वीची आणि नेहमी तिथे बागडायची. गेल्यावर चपला सांभाळणारी फुलवाली सगळे तिथल्या ओळखीचे झाले होते असं सायली अर्जुनला सांगत असते. आता अर्जुन म्हणतो की हो हो, तू माझी आणि मम्माकडं ऐकलं होतं की त्यांनी नेहमी त्या मंदिरात जायच्या, पण लक्षात राहिलं नाही. सायली म्हणते तुम्हीच सांगा मला कुठल्या गोष्टी. मला सगळ्या जशाच्या तशा आठवल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊनी दिलेले उत्तर. मधुभाऊनी पापण्यांची उघडझाप करून उत्तरं देतात मला. हे आपणाला तर माहिती आहेच ना, कसं आहे ना, कसं करायचं असं सायली अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणतो की म्हणजे तू खरंच सायली आहेस. आणि अर्जुन आपले हात सायलीच्या गालावरून फिरवत असतो. माझ्या लहानपणीची मैत्रीण, माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे तूच सायली आहेस. अर्जुनला तर आता अर्जुन म्हणतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो. आणि तो म्हणतो इतक्या वर्षापासून शोधत होतो की तू आमच्या समोरच होतीस, त्यांनी तू आहेस असं म्हणतो. ही प्रिया जेव्हा तन्वी म्हणून घरात आली होती ना, तेव्हा सगळे माझे लग्न तिच्याशी लावून द्यायला निघाले होते. कारण लहानपणी पूर्णाजींनी अर्जुन आणि तन्वीचं लग्न होण्याचं वचन दिलं होतं. पण आपलं लग्न झालं म्हणजे माझं लग्नाविषयी असं अर्जुन दोघेही रडत असतात. माझं लग्न खऱ्या तन्वीशीच झालं असं अर्जुन सांगत असतो. आणि दोघंही रडत असतात आणि हसतही असतात आणि एकमेकाला मिठीसुद्धा मारतात. आणि दोघांनाही खूप आनंद होतो. आणि एक माणूस अजूनही पाहत असतो, तो मधुभाऊंना मारायला आलेला असतो आणि अर्जुन सायली एकमेकाला मिठी मारलेली असतात. आता तो माणूस तिथून निघून जातो. आता इथे घरचा सीन दाखवलेला आहे. सुमनताई, कल्पनाताई म्हणतात की अर्जुनचा फोन आलेला नाही, सायली अजून सापडली नसेल का असं म्हणून कल्पनाताई टेन्शनमध्ये असतात. आणि सुमन काकू चहा घेऊन अश्विनकडे जातात. आता मला ना खूप भीती वाटत आहे असं सुमन काकू अश्विनला म्हणतात. तेव्हा सायली अशी न सांगता निघून जाणारी मुलगी नाही, नेमकं काय झालं असेल असं सुमन काकू अश्विनला म्हणत असते आणि सर्वांनाच. तेव्हा कल्पनाताईला म्हणतो की मम्मा मला आता असं वाटतंय की आता जाऊन सायलीला शोधतो,
मला आता चैन पडत नाही. कल्पनाताई म्हणतात की तू आता तिला कुठे शोधणार आहेस? आता प्रतिमा आत्या म्हणतात की अर्जुन म्हणालाय ना सायली कुठल्या मंदिरात असेल याचा अंदाज त्याला आहे. मला वाटतं आपण थोडा वेळ वाट बघूया, म्हणजे सायली समजा त्या मंदिरात. तर आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. आता माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट आणि गोड अशी माझी सायली नेहमी असं अर्जुन सायलीला म्हणतो आणि दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आपल्या लहानपणीच्या कितीतरी आठवणी आहेत. तुला आठवते का सायली? असं अर्जुन म्हणत असतो. तुला मी बॅडमिंटन खेळता खेळता पडली होतीस आणि मी खूप घाबरलो होतो कारण तू खूप रडत होतीस. आता मला मम्मा खूप ओरडणार हे मला माहित होतं, पण तू मला कधीच मम्माचा ओरडा खाऊ दिला नाही. सगळा ब्लेम स्वतःवर घेतली कारण तुला माहित होतं की तू घरातली सगळ्यात लाडकी आहेस आणि तुला कोणीही घरातलं ओरडणार नाही. काही प्रॉब्लेम झालाय का? ते जरा टेन्शन मध्येच वाटत होते आणि मी विचारत आहे. असं त्याच्याकडे हट्टच धरून बसलीस की हा फ्रॉक मला सर्वात आधी अर्जुनलाच दाखवायचा आहे. म्हणून सिनियरला कोर्टात न जाता आमच्या घरी घेऊन यावं लागलं होतं. तुला आठवते का? असं अर्जुन सायलीला म्हणतो. तेव्हा सायली म्हणते की मला नाही आठवत. मला हे सगळं का नाही आठवत? असं सायली विचार करते. पण हे सगळं खरं आहे असं अर्जुन म्हणतो आणि नको आठवू दे, पण मला माहिती आहे तूच माझी तन्वी आहेस. आपण घरी जाऊयात आणि सगळ्यांना सांगूयात की खरी तन्वी तूच आहेस. तर असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. तेव्हा तू इमॅजिन कर की पूर्णाजी किती खुश होईल. चल चल घरी चल, नाही तर ते आत्ताच सगळ्यांना सांगायचं का? असं सायली म्हणते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की तर सायली, मुळात मी जर तन्वी असते तर मला तुम्ही जे सांगताय ते आठवलं असतं. असं सायली म्हणते. आता तरी सांगू नये. त्यात मधुभाऊनी मला जे सांगितलं ते पुरेसं आहे का? तुम्ही तर नेहमी पुराव्यावर विश्वास ठेवता ना. मग मीच तन्वी आहे याचा आपल्याकडे काय पुरावा आहे? एवढं सगळं घडल्यानंतर काय करायचं आहे पुरावा? असं अर्जुन म्हणतो आणि सायलीमध्ये हे सगळं घडलं म्हणजे सायली म्हणते हे बघा, मला मुळात यातलं काहीही आठवत नाही. मला माहिती आहे किल्लेदार आणि सुभेदार तन्वीच्या बाबतीत किती हळवे आहेत. त्यात त्यांनी तन्वीच्या बाबतीत मोठा धक्का पचवलाय नुकताच. जर मी त्यांच्यासमोर पुराव्याशिवाय जाऊन उभी राहिले की मीच तुमची तन्वी आहे असं सांगितलं तर त्यांना खूप आनंद होईल. पण देव न करो हे जर खोटं ठरलं तर त्यांना आणखीन मोठा धक्का बसेल. पूर्णाजी धक्का पोचवू शकतील का? आई बाबा तर पूर्ण फसवून जातील आणि खचून जातील आणि रविराज काका आणि प्रतिमा आत्या त्यांच्या भावनांशी खेळ होईल. त्याची तर मला कल्पनाच करवत नाही. त्यामुळे आपण थोडा वेळ थांबूयात. हे बघा, सायली म्हणते, मी फक्त त्यांनी हे सांगून चालणार नाही. मी फक्त तन्वी आहे असं सांगून चालणार नाही. आपल्याला सगळ्यासमोर हे सिद्धसुद्धा करावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला काहीच पुराव्याची गरज नाही, कारण मला चांगलंच आठवतं. तुझं मन तुला जेव्हा सांगतं की हेच माझे आई बाबा आहेत तेव्हा तेच खरं असतं. म्हणजे सदाला आणि मैनाला घरी घेऊन आलो होतो ना, तेव्हा तू म्हणली होतीस की माझं मन मला सांगतंय की ते माझे आई बाबा नाहीत, तर तेच खरंसुद्धा ठरलं होतं असं अर्जुन म्हणतो. आणि यावेळेस तर तू आयुष्यात पहिल्यांदा मला पुराव्याची गरज नाही, कारण माझा विश्वास आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि दोघेही एकमेकाकडे पाहून हसत असतात आणि रडतही असतात. आणि इथेच आपला एपिसोडसुद्धा संपतो. आता पुढील भागात सायली घरी येते म्हणून प्रतिमा आत्याला इतकी कडकडून अशी मिठी मारते. सर्वजण तिच्याकडे पाहतच असतात आणि अर्जुनला तर खूप आनंद झालेला असतो. तो सुद्धा तिच्याकडे पाहतच असतो आणि म्हणत असतो की सायली इतक्या जोरात मिठी मारली आहे आणि तिलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. मग प्रतिमा आत्याला भेटते आणि आता सचिन प्रियाला फोन करतो आणि प्रियाला म्हणत असतो की आता जर मी अस्मिताला फोन केला आणि तिच्या भावाला जर लेकरू होत आहे, मूल होत आहे असं जर अस्मिताला कळलं तर अस्मिता काही शांत बसणार नाही असं सचिन प्रियाला फोन करून सांगत असतो आणि स्वतःच्या भावाबद्दलची बातमी तिच्या पोटात राहणारच नाही असं सचिन प्रियाला सांगतो. आता अर्जुन म्हणत असतो, प्रियानं लॅबमध्ये जे सॅम्पल दिलं होतं ना, ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल मॅच करून घेता येईल असं काहीतरी बोलत असतो. म्हणजे आपल्या हातात
खूप मोठा पुरावा येईल असं अर्जुन सायलीला सांगत असतो आणि सायलीलासुद्धा खूप आनंद होतो. हे दोघे असं बोलतच असतात, खुश होत असतात. तरी कुठली शंका राहणार नाही आणि मी सर्वांना सांगणार की प्रतिमात्या आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी मीच आहे. त्यांनी असं म्हणते आणि तेवढ्यात येतात प्रतिमात्या आणि त्या जोरात म्हणतात सायली आणि इथेच प्रोमोसुद्धा संपतो. आणि आता आपण पाहणार आहोत की पुढील भागात काय काय होणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढील भाग म्हणजे उद्याचा भाग पाहावा लागेल. तर हा भाग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.